नमस्कार, स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। तर आज आपण कोबीची भाजी न आवडणाऱ्यांसाठी कोबीच्या खुसखुशीत अशा वड्या, अगदी मुले आवडीने खातील अशा वड्या आपण आज तयार करूया। तर त्याच्यासाठी एक कोबीचा छोटा कांदा मी असा कापून घेतलेला आहे। हा पहा, कापूनच घेतलेला आहे। तुम्हाला हवा असेल तर किसूनही घेऊ शकता, पण कापलेल्या कोबीच्या वड्या अगदी मस्त अशा जाळीदार होतात। तर कोबीच्या वडीसाठी लागणारे साहित्य पहा। इथे मी एक मोठी वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे। हे आपल्याला आवश्यकतेनुसार वापरायचं, जेवढं लागेल तेवढं। आणि इथे मी 1 चमचा चिली फ्लेक्स घेतलेली आहे। याच्या जागी तुम्ही लाल तिखटही वापरू शकता। आणि वडीच्या प्रमाणात मीठ घेतलेलं आहे, हिंग घेतलेला आहे आणि अर्धा चमचा हळद आणि एक छोटी वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत छोटी। आणि इथे मी एक लसूणची मोठी कांडी आणि 1 चमचा जिरे असं कुटून घेतलेलं आहे। तर सुरुवातीला आपण ह्या कोबीत आता हे लाल तिखट आणि ते मिक्स करूया। कसं सुरुवातीला मीठ लावलं की कोबीला आपोआप पाणी सुटतं। तर हे मिक्स झालेलं आहे। तर याच्यात आपल्याला हे जिरे आणि लसूण कुटलेलं हेही मिक्स करायचं। त्याच्यात तीळही घालायचे, थोडेसे तीळ अगदी आपल्याला पाठीमागं ठेवायचे। आणि हे मस्त मिक्स झालेलं आहे। तर याच्यात आपल्याला आता हे तांदूळाचं पीठ सगळं घालायचं। तांदूळाचं पीठही असं मिक्स करायचं आणि तांदूळाचं पीठही असं मिक्स केलेलं आहे। तर आता आपल्याला याच्यातलं अर्ध बेसन पीठ घालायचं आणि अर्ध आपण पाठीमागं ठेवायचं। तर आता असं आधी कोरडं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर जेवढं लागेल तेवढं आपण पाणी घेऊया। तर हे कोरडं मिक्स केलेलं आहे। तर आता आपण थोडं थोडं अगदी 2-2 चमचे असं पाणी घ्यायचं, म्हणजे कसं पातळ होणार नाही। तर हे पहा, अशा प्रकारे मी पीठ असं तयार केलेलं आहे, थोडं थोडं पाणी घालून। जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, आपल्या वडीला कोथिंबीर वडीला लागतं तसं। तर हे पहा, आपलं बेसन पीठही अर्ध उरलेलं आहे। तर आता आपण ही वडी एका ताटात थापून घेऊया। तर वडी थापण्यासाठी पहा, मी इथे एका ताटाला असं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता ह्या ताटात आपल्याला अशी थापून ठेवायचे। आणि वडी थापेपर्यंत मी गॅसवर कढईत पाणीही गरम करायला ठेवलेलं आहे, कारण ही वडी आपल्याला वाफवून घ्यायची। मस्त सगळ्या अशा साईडनं एकसारखी अशी करून घ्यायची, जाड पातळ कुठेही ठेवायची नाही। आणि मस्त वडी अशी ताटात थापून घेतलेली आहे। तर त्याच्यावर आपल्याला आपण ठेवलेले तीळ घालायचे। जर तीळ घातले तर मस्त असे चिटकून बसतात। कढईत पाणी उकळत ठेवलेलं आहे। तर याच्यावर चाळण ठेवूया आणि या चाळणमध्ये हे ताट ठेवायचं, त्याच्यावर असं झाकण ठेवायचं आणि 8 ते 10 मिनिट आपण हिला आता मोठ्या गॅसवर वाफवून घेऊया। तर हे पहा, 8 ते 10 मिनिट आपले कोबीच्या वड्या शिजलेल्या आहेत। तर मस्त अशा शिजलेल्या आहेत। तर मोठ्याच गॅसवर शिजायच्या 8 ते 10 मिनिट। तर आता आपण हे थंड व्हायला बाजूला काढून ठेवूया। तर हे पहा, वडी मस्त अशी थंड झालेली आहे आणि ही थोडीफार कच्ची राहिली तरीही काही घाबरायचं कारण नाही, कारण आपण तिला तळताना मग ती आपोआप तळून निघते। तर आता आपण अशा सुरीला थोडंसं तेल लावायचं, वड्या मस्त अशा कापून घ्यायच्या। तर आता ह्या वड्या आपण कापून घेतलेल्या आहेत। तर सुरीच्या साहाय्याने अशा काढून घ्यायच्या। हे पहा, अगदी अलगद अशा निघत आहेत। तर एक शेजाने मस्त अशा काढून घ्यायच्या। आणि आता मी तव्यात तेलही तापत ठेवलेलं आहे, तर आपण त्या तळून घेऊया। तर तवा तापत ठेवलेला आहे। तर त्याच्यात आपल्याला आता 2 ते 3 पळ्या तेल घालायचं। तर हे पहा, तेलही मस्त तापलेलं आहे। तर तेलात पहा, वडी अशी सोडायची, अशी बाजूला सरकून ठेवायची। तर सगळ्या वड्या आपण असं तेलात सोडूया आणि बाजूला सरकून ठेवूया। तर हे पहा, तवा मोठा असल्यामुळं मी सगळ्या एकदाच घातलेल्या आहेत। तर आता ह्या वड्या आपल्याला पलटून घेऊया। मला जर पूर्णतः कढईत तळायच्या असतील तरीही चालतात। तर हे पहा, वड्या आपल्या सगळ्या तळून मस्त झालेल्या आहेत आणि आता मी गॅसही बंद केलेला आहे। तर आता आपल्याला ह्या वड्या अशाच तव्यावर 5 ते 10 मिनिट ठेवायच्या, म्हणजे अगदी खुसखुशीत अशा तयार होतात। तर हे पहा, 2 ते 3 मिनिट अशाच मी तव्यावर ठेवलेल्या, तर अगदी कुरकुरीत अशा होतात। हे पहा, खुसखुशीत मस्त वडी। आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।